हा सामना असणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली लढत एका बाजूला आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, जो वसई आदिवासी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये मार्दंबळ आणि बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातोय. आणि या सीझन मध्ये 2025चा विचार केला तर 4 ते 5 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत. या कारकिर्दीत जर बघितलं तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हाई सुपर 10च्या जवळजवळ मात्र हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला महेंद्र स्पोर्ट्स नागले विसरून चालणार नाहीये. काही गोलंदाजी राहिली होती मागच्या सामन्यामध्ये. भावेश ठाकरे पुन्हा आले आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती, लेफ्ट आर्मर आहेत. सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन येत आहेत मिस्टर भावेश ठाकरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय जबरदस्त चेंडू. संजय धिंडा स्ट्राईक वरती आहेत आणि नॉन स्ट्राईक वरती मिस्टर अतुल सुरुंग. प्रथमतः नाणेफेकी झाली. नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला टीम जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला. आणि ज्या वेळेला सकाळच्या सत्रामध्ये मी विचारलं होतं जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या संघनायकाला, तर त्याने असं उत्तर दिलं होतं की आम्हाला प्रथमतः फलंदाजी करायला जास्त आवडते. सुरेख फटका, अप्रतिम इनटू द गॅप, चेंडू निघून जाईल. ऑन द राईज, लॉंग ऑफ क्षेत्रामधून वन बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर चेंडू दणदण करत जात असताना सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. भावेश ठाकरे याचा फुलटॉस चेंडू होता, स्विंग केलं गेलं या चेंडूला आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळून काढलं जात आहे 4 धावांसाठी. मोठा फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये कुठली चूक. पहिला धक्का टीम जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. संजय धिंडा इज गॉन. क्या बात आहे. पहिल्याच चेंडूवरती डॉट बॉल आला, त्याच्यानंतर विचार केला भावेश ठाकरेचा फ्लोअर लेनचा बॉल होता, चौकाराकरिता खेळला संजय धिंडाने आणि यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराच काल वरती चेंडू राहिला हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षकाने केलेली किमिया आणि झेल दर्जेदार स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतोय. संजय धिंडा आपल्या संघासाठी जास्त काही करू शकला नाहीये. 4 धावा 3 चेंडूंमध्ये त्याने बनवल्यात आणि आता भावेश ठाकरे याचा विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करतोय आणि 1 गडी त्याने बाद केला. याचाच अर्थ मात्र कमबॅक कसा असावा तर तो असा असावा. धीरज नवीन फलंदाज, डावखोरे हाताचे फलंदाज आहेत आणि नेहमी त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली कामगिरी अद्यावत करत असतात. मात्र यावेळेला भावेश ठाकरे लेफ्ट आर्मर आहेत. लेफ्ट आर्मर वर्सेस लेफ्ट आर्मर. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, पुल करायचं होतं, स्विंग करायचं होतं. मात्र या वेळेला जर बघितलं तर चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू पडल्यानंतर उचली जास्त प्राप्त करणारा होता. नाकाच्या जवळून परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते भावेश ठाकरेच्या माध्यमातून. सुरेख चेंडू आहे, सरळ रेषेत त्या चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकी करतील तिथपुरती मात्र 1 धाव कंप्लीट केली गेले आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र बऱ्याच वेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला, 5 धावा धावफलकावरती. आतापर्यंत पहिल्या सामन्याचा विचार केला भावेश ठाकरेची ती गोलंदाजी, मेडन ओव्हर 2 विकेट, अतिशय जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येकरण दिलं गेलं आणि आता या वेळेला 5 धावा खर्च करत असताना 5 चेंडूंमध्ये 1 गडी बाद, अतिशय सुंदर गोलंदाजी. शेवटचा बॉल भावेश ठाकरेचा
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना धावचीची संधी आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट होतील, फ्लंबल होतील. यस, पहिल्या डावाला सुरुवात झालीच होती, मात्र पहिलं षटक सुद्धा या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 6. चला, जास्त वेळ खर्च करू नका. जवळजवळ संध्याकाळचं सत्र जवळच चाललेलं आहे आणि 3 षटकांची ही मॅच आहे आणि या 3 षटकांच्या अखेरीस किती धावा बनवण्याचा प्रयत्न करतील जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ हे पाहणं गरजेचं आहे. कारण की विचार केला संजय धिंडाचा तर संजय धिंडा हा एक चांगला खेळाडू होता, अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमी बघायला मिळते. मात्र या सध्याच्या घडीला जर बघितलं तर संजय धिंडा लवकर परतलाय मैदानाच्या बाहेर. मात्र आता अतुल सुरुंग आणि धीरज धिंडा या 2 फलंदाजांवरती मात्र मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं टॉनिक मात्र घ्यावं लागेल, कारण की जर विचार केला तर 6 धावा धावफलकावरती आहेत, 1 गडी बाद. 2 षटक अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. लोकेश हा गोलंदाजाच्या मार्कवरती ऑन द राईज केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. लॉंग ऑफ साइडला आलेला हा शानदार बरदार वजनदार ब्युटिफुल षटकार, 6 धावा. सहा धावा, काय फटका होता बघा. ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ चांगली होती, रिदम चांगला होता, मात्र जो फलंदाजी करतोय ना तोही खतरनाक आणि डेंजरस खेळाडू आहे अतुल सुरुंग. 2 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात, संघाची धावसंख्येला नेऊन ठेवल्या 12 या अंकावरती. ऑन द राईज त्या दिशेने चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू निघून जाईल. चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय, 2रे धाव घेतले, 3ऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फेकी बघायला मिळत आहे आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्यामध्ये होईल भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या अंकावरती. अतुल सुरुंग वरती मोठी जबाबदारी येऊन ठेवली गेली, आपल्या संघासाठी लढावं लागेल, झुरावं लागेल. ओहो, ऑन द राईज पुल केलंय समोरच्या दिशेनं, पॉवरफुल बनेल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल, 6 धावा. काय फटका होता, हातातून ताकद जनरेट केली गेली, पॉवर जनरेट केली, समोरच्या दिशेनं खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या परफेक्ट वरून चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. ऑन साइडला येतोय दमदार शानदार बरदार षटकार. या 6 धावेने मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 20 या अंकावरती. प्रोजेक्टेड स्कोर जो दाखवतोय तो दाखवतोय 40-45चा. आता मात्र हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आणि यस, अतुल सुरुंग बॅक टू पवेलियन. धक्का नंबर 2. चांगली फलंदाजी करत होते, 2 षटकार जरूर खेचले होते अतुलने, मात्र या वेळेला गोलंदाजाने मात्र अतिशय जबरदस्त कमबॅक केलाय आणि एक चांगला फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र पाठवला गेलाय. बघा कशा पद्धतीने चेंडू टाकलाय ऑफ स्टंपच्या बाहेर, बॅटची हलकीशी कडा, पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि सुंदर झेल, क्या बात आहे. चेंडूचा खेळ झालाय 4, 2रं षटक प्रगतीपथावर आहे आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
पुढचा बॉल गोलंदाज लोपेसचा. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल सोडणार नाही. या धाब्यामध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक भावेश ठाकरे एक मॅक्झिमम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि त्याच्याकडून होणार नाही आहे चूक, भागवले आपल्या संघाची भूक. आणि या वेळेला जर बघितला तर धक्का नंबर 3 दिला जातोय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. मिलिंद आल्यानंतर लगेच माघारी परतल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नवनाथ, आपल्या संघाचा संघनायक प्रतिनिधी. जबाबदारी स्वीकारावी लागेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 30-35च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. लोपेशने आता प्रभावित केलंय. या वेळेला जर बघितलं हलवार आणि संत गतीने चेंडूला फक्त पुश केलंय. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेवरती समाधान आहे. दुसरं षटक संपलं झालंय. दुसरं षटक समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 21 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत जर विचार केला या मैदानाचा तर नागले गावाचा हा एक चांगला मैदान बघायला मिळतोय आणि या मैदानावरती जवळजवळ 3 ते 4 मॅचेस आपल्याला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बघायला मिळाल्या आणि अजून काही काळामध्ये या थोड्या दिवसानंतर या मैदानावरती अजून काही मॅचेस होतील, यात काही शंका नाही. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी रोहित सज्ज झाल्यात आणि या स्पर्धेचं आयोजन अतिशय जबरदस्त आहे. श्रेया जाईल, कुंदन पाचमारे, महेश, त्याच्यानंतर कुणाल, त्याच्यानंतर तुषार, यज्ञेश, या सर्वांना, सूरज, अशा चांगले चांगले आमचे जवळचे मित्र आहेत, बंधू आहेत आणि या सर्वांना मात्र श्रेय जाईल ते म्हणजे अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आयोजन केली गेले. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, एक धाव फक्त कंप्लीट केले गेले आणि स्ट्राइक एंड वरती मात्र धीरज धिंडा सारख्या फलंदाजाला मात्र स्ट्राइक एंड वरती आणण्याचं काम केलं गेलंय. कारण की लेफ्ट आर्मर आहे, लेफ्ट आर्मर बॅट्समॅन साठी जर बॅटच्या बरोबर पट्ट्यामध्ये चेंडू जर आला तर नक्की सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतोय. हवेची साथ आहे आणि हवेची संग हवे के संग घटा के संग चेंडूला पार नेण्याचा प्रयत्न असेल धीरज धिंडाचा. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये जवळ 10 धावा जर आल्या, प्रत्येक चेंडू मध्ये 2ची सरासरी मेंटेन ठेवली तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या नक्कीच अद्यावत आणि चांगली म्हणायला काही हरकत नाहीये. पुढचा बॉल रोहित या गोलंदाजाचा. ओ यावेळेला खराब चेंडू आहे, अतिशय खराब चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करतील मात्र यावेळेला धाव नसणार आहे. लक्षात घ्या, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अजून एक नियम आहे. ज्या वेळेला दोन्ही बॅट्समॅननी जेव्हा क्रीज सोडतील एकाच वेळेला तर ती धाव निश्चित केली जाईल अथवा ती धाव निश्चित केली जाणार नाही, याची नोंद घ्या. नो बॉल आहे, नो +1 म्हणजे 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 24 या अंकावरती. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाच्या एखाद्या प्रतिनिधीला किंवा मग कर्णधाराला विनंती करेल, ड्रॉ केला जाईल चिठ्ठ्यांचा, आपण यायचं आहे या ठिकाणी. मंगलमूर्ती नागले संघाचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेतच.
आणि विजयी संघाचे एक एक प्रतिनिधी आमच्या इथे आहेत. नो डाऊट चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. कुठल्या संघाला पुढे वाटचाल मिळते आणि कुठल्या दोन संघांमध्ये पुढची लढत होते हे सुद्धा पाहणं गरजेची गोष्ट आहे. रनअप मध्ये थोडासा बिघाड. गोलंदाज रोहित यावेळेला क्लीन बोल्ट. मात्र फ्री हिटची संधी नक्कीच होती. रनआउट नक्की होतील. फ्री हिटची संधी होती आणि या वेळेला जर बघितलं धाव नसणार आहे का पंच? येस, कारण की बॉल डॉट झाल्यानंतर एस्ट्यांना वाटतं चेंडू लावण्यात आला होता, पण नक्कीच डॉट चेंडू नक्कीच असणार आहे. चेंडू अप्रतिम होता, मात्र फ्री हिटची संधी होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता नवनाथने आणि बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही पद्धतीचा संपर्क झाला नव्हता. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 2 आणि 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाजाने 3. वेळ जास्त जात आहे आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 24 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये झालेली आहे. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाच्या माध्यमातून अजून सुद्धा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचे आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग बघितलं तर वाईट बॉल. अशाच पद्धतीच्या अवांतर धावा जर तुम्ही दिल्या तर मात्र तुम्हाला कुठेतरी सामना तुमच्यापासून दूर जाताना दिसेल, कारण की विचार केला समोरचा संघ त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा अचूक आहे आणि कुठल्या गोलंदाज यूज करायचे, कुठल्या गोलंदाजांना संधी द्यायची हे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला माहिती आहे. म्हणून सांगतोय की एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा तुम्ही जास्त देण्याचा विचार करताय त्या टाळा. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला फक्त ब्रश केलाय, पुश केलाय, ढकलून दिलाय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा येतील धीरज धिंडा. धीरज धिंडाने आज मात्र थोडस नाराज केलंय प्रेक्षकांना, कारण की 3 चेंडूला सामोरे जात असताना एक धाव त्याने बनवले आपल्या संघासाठी. अजून सुद्धा संधी आहे. 3 चेंडू त्याच्याकडे शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये जर 2 षटकार किंवा मग एखादा षटकार एखादा चौकार जर त्याने खेचला तर मात्र धीरज धिंडा याचं नक्कीच कौतुक करावं असं वाटेल, कारण की एक चांगला खेळाडू आहे. चांगला खेळाडूने चांगलं त्याच्याकडून अपेक्षा असते, आपल्या संघाकडून अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा कधी कधी भंग होतात यात काही शंका नाही. मात्र सामोरे जात असताना तुमच्याकडून चांगला खेळ हा झालाच पाहिजे. सरळ रेषेत ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसेल. 4 धावांसाठी चौकार. धीरज धिंडा एक चांगला खेळाडू बघायला मिळतोय. समोर खेळलाय चेंडूला, बरोबर मिडल ऑफ द बॅट केलाय. क्षेत्ररक्षक होते, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला काढण्यामध्ये यश आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जात असताना 30 धावा आता धावफलकावरती. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येस, या वेळेला फलंदाज बाद. विनंती करतोय माननीय श्री गणेश पाटील, आपण या ठिकाणी आलेले आहेत आणि आयोजकांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतो. प्लीज सर आपण या
अतिथी कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हा. मान्य श्री गणेश पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व असलेले आपल्याला विनंती करतोय की सर प्लीज आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या डावातील. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न आहे, रक्षक बीट झाल्यात. एक धाव कंप्लीट, एकच धाव मिळेल यात काही शंका नाही. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या डाव्याच्या समाप्तीनंतर जर विचार केला जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाचा तर प्रथमतः नाणेफेकी जिंकली त्यांनी आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि फलंदाजी करत असताना 4 गडी बाद झाल्यात, 32 धावा बनवल्यात आणि 33 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजे महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाच्या समोर. 33 धावा कराव्या लागतील महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाला. चिठ्ठ्यांचा ड्रॉ सुद्धा केला जाईल. मंगलमूर्ती नागले संघाचा एखादा प्रतिनिधी त्यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखडी संघाचा संगणक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे चालू असलेल्या सामन्याचे एक एक प्रतिनिधी या ठिकाणी सज्ज आहेत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्य श्री गणेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही या स्पर्धेमध्ये आई माऊली नागलेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यस 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत आणि एक चिठ्ठी जी आमच्याकडे राहील तिला बाय असेल. नागले म्हणजेच मंगलमूर्ती नागले आणि विजेता संघ म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखडी संघाला पुढे वाटचाल मिळालेली आहे. हॅलो वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई माऊली स्पोर्ट नागले आयोजित मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची ही मोठी स्पर्धा म्हणजेच आई माऊली चषक 2025 हा महासंग्राम आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग सायनाथ स्पोर्ट नवीन पाडा संघ आपण पाहिला तर मग सुपर 3 मध्ये पोहोचला गेला आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ मात्र सुपर 3 मध्ये पोहोचेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या अतिथी कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे गणेश पाटील साहेबांचं आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे.
नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील पाहायला मिळेल. भावेश ठाकरे आणि लोकेश पारदे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. 33 धावांचं लक्ष्य मात्र त्यांना देखील पूर्ण करायचंय. अतुल सुरुंगचा हा पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग समोरच्या दिशेने मात्र चेंडूला दिशा दिली. ओ हो हो हो, खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळायला गेले. 2 धावा मात्र वेगाने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. प्रति षटकामागे मात्र 11ची सरासरी आहे आणि 11च्या सरासरीनं या धावा मात्र पूर्ण करायची आहेत. टीम या ठिकाणी आपण पाहिली तर मग महेंद्र स्फोट नागळे संघाला एक टीम आपण पाहिली तर मग मंगलमूर्ती स्फोट नागळे तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचली गेली आहे. या सामन्यातील विजयी संघ मात्र त्यांच्या सोबत निश्चितच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती 2 धावा मात्र कंप्लीट केलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी स्फोट बरपडा संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. अतुल सुरुंगचं हे पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉल टाकून झालेत षटकातील 2 आणि 2 मध्ये 3 धावा खर्च केलेत. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती भावेश ठाकरेच्या विरोधामध्ये निश्चितच काय गेम प्लॅनिंग केली आहे अतुलनं. फील्ड मात्र सजवली आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला फाईन लेगला मिड विकेट, त्याच्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर असे फील्ड पोझिशन मात्र या ठिकाणी सजवली गेले. स्क्वेअर लेग, थर्ड मॅन, शॉर्ट मिड ऑन, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिड ऑफला हा फटका मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केलेत. चतुरपणा या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळाला आहे. फलंदाज आपण पाहिला तर मग भावेश ठाकरेचा 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खेळला जातो भावेश ठाकरेकडनं. अतुल सुरुंगला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो, धीरज धिंदा त्या ठिकाणी होता. फील्ड पोझिशन सजवली होती, जाल रचलं होतं, मिड विकेटला मात्र सोडला गेलाय. भावेश ठाकरेचा मात्र झेल, कदाचित हा झेल पकडला असता तर मग अडचणी वाढू शकल्या असत्या महेंद्र स्फोट नागले टीम साठी. कारण भावेश ठाकरेचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. आता मात्र सर्व पाठीराख्यांचा देखील त्याच्यावरती विश्वास आहे की हा 33 धावा मात्र निश्चितच पूर्ण केल्या जातील. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जे जालं रचलं होतं ते जाल्यामध्ये मात्र निश्चितच पस्ता राहिलाय भावेश. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहिला तर मग लोकेश पारधीचा धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 6. बॉल टाकून झालेत 5. अतुल सुरुंगचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. मिळतील 2. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली गेले 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12 आणि 12 बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. आणि या 25 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल, एक छोटासा आपण ब्रेक, कारण मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची. परंतु आमच्या प्रेक्षकांना गरज होती एका गाण्याची, परंतु आज गाणी या ठिकाणी वाजणार नाहीयेत. कदाचित उद्याला देखील मात्र वाजले जातील.
चला घाई करायची आहे. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 25 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये नवनाथ गहिला नावाचा गोलंदाज मात्र इन झालाय. यावेळेस भावेश यावेळेस पहिला बॉल आपण पाहिला तर मग वाईट टाकला गेलाय. अव्वंतरच्या स्वरूपामध्ये निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. यस वाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. माध्यमातून आपण पाहिलं तर मग वाईट बॉल या ठिकाणी जरूर आलाय, परंतु तो वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. हा निर्णय आपण पाहिला तर मग तिसऱ्या अंपायर कडे सोपवला गेलाय. यस हा वाईट बॉल असणार आहे आणि वन बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली आहे. पुन्हा जर अशा पद्धतीचा बाउन्सर या ठिकाणी टाकला तर मग त्याच्यावरती देखील दंडात्मक कारवाई केली जाईल. आता मात्र 12 चेंडू आणि 24 ची गरज. 12 चेंडू 24 धावा. नवनाथचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग हो चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. 11 बॉल आणि अजून सुद्धा 22 धावा बनवायचे. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आहे नो, कारण दुसरा बाउन्सर हाताला गेलाय आणि त्याच कारणास त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बिमर चेंडू नाही तर मग हा दुसरा बाउन्सर हाताला गेलाय आणि निश्चितच दंडात्मक कारवाई मात्र ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केली गेली आहे. आता मात्र फ्री हिटचा बॉल. षटकातील पुढचा चेंडू. हवाई हल्ला केला फ्री हिटच्या बॉल वरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग भावेश ठाकरेचा क्लास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला फाटवलंस केरळ बाउंड्री लाईनच्या वरून सरळ सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांकरता आणि आलाय हा षटकार. षटकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोचली गेले 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळत आहेत. चेंडू टाकून झाले ते फक्त आणि फक्त 2. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे या दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा 10 बॉल मध्ये 10 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 15 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये भावेश ठाकरे असतील ना तोपर्यंत धावा मात्र येत राहतील महेंद्र स्फोट नागले टीम साठी. कारण भावेशकडे निश्चितच तो क्लास आहे, दर्जा आहे, क्षमता आहे, अबिलिटी आहे, तो करू शकतो. नवनाथच्या विरोधामध्ये मात्र षटकार खेचलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगाने पूर्ण केली गेली आहे. रोखले गेले 1 या धावसंख्येवरती. एका धावेने मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचले 19 आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 14 धावा. या ठिकाणी वापसी करायची असेल तर मात्र गुच्छाने विकेट मात्र पकडावे लागतील. गुच्छाने विकेट पकडले तरच मात्र निश्चितच या ठिकाणी वापसी केली जाईल. जगदंब स्पोर्ट फेंड्रीपाडा टीम आता मात्र थोडीशी मात्र
संकटामध्ये सापडली गेली आहे, कारण मोठा फटका भविष्य बॅट मध्ये आलाय. आता मात्र लोकेश पारधी ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र 8 चेंडू 14 धावा. सामन्यामध्ये पुनरागमन या ठिकाणी पुन्हा एकदा केलं गेलंय. अजून सुद्धा 2 चेंडू जे असतील तर ते निर्णायक असणार आहेत या षटकातील. नवनाथ पुन्हा एकदा वापसी करताना या ठिकाणी दिसलाय. स्पीड शीटचा फटका खेलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. घी सीधे उंगली से निकल रहा है, लेकिन यहाँ पे टेढ़ी करने की कोशिश की है. टेढ़ी करके घी निकलना चाहते, लेकिन मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सरळ बॅटने धावा आलेत, परंतु अक्रॉस द लाईन स्विचचा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केले जातात. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. षटकार लागून सुद्धा मात्र या ठिकाणी वापसी केली असं म्हणायला काही हरकत नाहीये. 7 बॉल 14ची गरज. फुल टॉस बॉल ऑन साइडला या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट झालेत आणि या 2 मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली 2100 आकड्यावरती. आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 12ची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण मात्र हळूहळू क्लोज येईल यात काही शंका नाहीये. 12 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6. कोणत्या टीमचं अस्तित्व मात्र या ठिकाणी टिकून राहणार आहे. 6 बॉल शिल्लक आहे जिंकण्यासाठी 12 धावा. भावेश ठाकरे जोपर्यंत क्रीजवरती असेल तोपर्यंत निश्चितच धावा येत राहतील महेंद्र स्पोर्ट नागले टीमसाठी. पाहूया धीरज धिंडा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिला बॉल हो परफेक्ट यॉर्करचा मारा. सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटच्या पटलावरती हा परफेक्ट यॉर्कर भरपूर काही सांगून जातो मित्रांनो. मोठ्या फटक्यापासून वाचायचं असेल तर परफेक्ट यॉर्कर मात्र हाताला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तो परफेक्ट यॉर्कर बॉल या ठिकाणी टाकला गेलाय धीरजच्या माध्यमातून. 5 चेंडू 12ची गरज. यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक देखील चांगलं झालं. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस मी तर म्हणेन चुकीच्या दिशेने थ्रू मात्र आला गेला आणि तेच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केलेत. म्हटलं गेलं ना संघर्ष ना तो तपलीक तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है. या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र 4 बॉल जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज भावेश ठाकरे सज्ज आहेत खेळण्यासाठी. यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मग 3 क्षेत्ररक्षक पुढे आले होते आणि निश्चितच मात्र चेंडूला शेवटी अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. 2 धावा आल्या. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचले 25च्या घरामध्ये. 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत.
3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा 8 धावांची आवश्यकता आहे. हीच आहे अग्नि परीक्षा खऱ्या अर्थाने. या ठिकाणी पाहिलं तर मग धीरज धिंडाची आणि भावेश ठाकरेची दोघांमध्ये ही जुगलबंदी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कभी खुशी कभी गम असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी काट्याच्या तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर मग सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या बाजूने मात्र वजन ठेवलं त्या बाजूने मात्र निश्चितच वजन वाढताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळालंय. तीन चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता. भावेश ठाकरे पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती सज्ज झालेत. धीरजचा पुढचा बॉल हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी भावेश ठाकरेला मात्र परतावं लागेल. भावेश ठाकरेचा खेळ मात्र ठिकाणी संपलाय. आता मात्र 2 बॉल जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार हा मॅच? कारण भावेश बाद झाला म्हणून क्रिकेट संपलं नाही मित्रांनो. कारण अजून आपण या ठिकाणी पाहिलं तर मग विशाल कोदे देखील आहे. तो देखील गेम चेंज करू शकतो. अनेक मैदान विशालने देखील गाजवलेत आपल्या बॅटिंगच्या जोरावरती, परंतु यावेळेस मात्र त्यांची टीम संकटामध्ये सापडली आहे आणि या संकटामधून मात्र आपल्या टीमला बाहेर काढलं जाईल का? 2 बॉल मध्ये त्याला बनवायचे 8 धावा. दोन बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 8 धावा बनवायचे आणि या 8 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. दोन चेंडू 8 धावा. चला घाई करा कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. एकदा वेगाने हो हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग झाली आहे मिस्टेक. आता मात्र 1 बॉल आणि 4 ची गरज. चौकार आलाय. नशिबाचा चौकार हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकारानं सामना आपण पाहिला तर मग आणखी क्लोज झालाय. पलटवार या ठिकाणी पाहायला मिळालाय विशाल कोदेचा. मी मागेच म्हटलं होतं त्याच्याकडे गुणकौशल्य आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे अबिलिटी आहे, तो करू शकतो आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग चौकार आलाय. आता मात्र 1 बॉल जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. वो चाहे भी क्या उसमें शक्कर ना हो और वो मैच भी क्या उसमें बराबर की टक्कर ना हो. टक्कर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बराबरीची झाले मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार हा मॅच? महेंद्र स्फोट नागले की मग जगदंब स्फोट पेंढरीपाडा? जो सामना जिंकेल त्याचं मात्र अस्तित्व या निश्चितच या स्पर्धेमध्ये टिकून राहील यात काही शंका नाहीये. 1 बॉल 4 ची गरज. विशाल कोदे ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होईल विशाल कोदे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग महेंद्र स्फोट नागले टीमचं अस्तित्व मात्र याच ठिकाणी समाप्त झालंय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजे जगदंब स्फोट पिंपरीपाडा संघानं. हायलक महेंद्र स्फोट नागले, हायलक भावेश ठाकरे, हायलक विशाल कोदे कंपनी. अतिशय चांगला खेळ आपण देखील या ठिकाणी दर्शवला. आपला देखील आभार. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि तो खेळाडू असणार आहे चला मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा मिस्टर अतुल सुरुंग ठरले सामनावीर. चला अतुल आपण यायचा आहे आणि निश्चितच यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत.